All students, Namaskar. Class 12 Commerce. Subject Bookkeeping and Accountancy. Chapter number 5 Death of Partner. Lecture number 4 Solution of problem number 3. Problem name Anita, Sunita and Kavita. Page number 192, 193 and 194. Next. Read the problem carefully. First, Anita, Sunita and Kavita were partners in a business, sharing profits and losses in the ratio of 2:1 आणि त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे. तर रेशो आहे 2:1 म्हणजेच 2/5 2/5 आणि 1/5 हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. Their balance sheet as on 31st March 2019 is as under. Balance sheet as on 31st March 2019. Left hand side liabilities inner amount आणि outer amount. Right hand side assets inner amount and outer amount. Liability side capital account Anita 40,000, Sunita 40,000, Kavita 20,000. Creditors 30,000, bills payable 2,000 and bank loan 8,000. Total 1,40,000. Plant and machinery 55,800. Investment गुंतवणूक 30,000. Furniture 16,000. Debtors customer 20,800. लेस RTD 800 रुपये. आउटर 20,000. बँक बॅलन्स 8,200 आणि त्यानंतर गुडविलची अमाऊंट आहे 10,000 रुपये गुडविलची अमाऊंट आहे. तर गुडविलची अमाऊंट 10,000 पाहिल्यानंतर टोटल आहे 1,40,000. ऑन 1 जुलै 2019 म्हणजे आपलं आर्थिक वर्ष संपलेलं आहे 31/3/19 आणि ऑन 1 जुलै म्हणजे 1/7/2019 कविता डाईड अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेअर मेड आणि यामधील कविता ही पार्टनर काय झालेली आहे मृत झालेली आहे 1/7 म्हणजे 31 नंतर एप्रिल मे आणि जून म्हणजे ती डेथ होऊन 3 महिने झालेले आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 1 ऑल द डेटर्स वेअर कन्सिडर्ड ॲज गुड. मग हे जे डेटर्स आहेत 20,800 रुपये हे सर्व चांगले डेटर्स आहेत. यामध्ये जे बुडीत आहे 800 रुपये ते सुद्धा आपल्याला रिकवर्ड झालेले आहे आणि म्हणून या वेळेस आपलं जे 800 रुपये बुडीत कर्ज होतं
जो बुडीत निधी होता 800 रुपये तो आपल्याला वसूल झालेला आहे आणि म्हणून आपलं ॲसेटमध्ये काय झाली, वाढ झालेली आहे. त्यामुळे याचा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 800 रुपये आपल्याला दिसतील आणि ॲसेट साईडला डेटर्स आपल्याला दिसतील 20,800 रुपये. दुसरी ॲडजस्टमेंट आहे अ कंटिंजंट लायबिलिटी फॉर अ कॉम्पेन्सेशन ऑफ ₹900 वॉज प्रोव्हाइडेड. कंटिंजंट लायबिलिटी म्हणजे काय, जसं कोरोना म्हणजे अचानक आलेलं देणं किंवा अचानक उद्भवलेली जबाबदारी किंवा अचानक उद्भवलेलं एक संकट होतं आणि त्याची जी नुकसान भरपाई आहे 900 रुपये त्याची आपण तरतूद केलेली आहे आणि म्हणून तो कंटिंजंट लायबिलिटी वाढ झाल्यामुळं आपला तिथे लॉस दिसत आहे आणि म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कंटिंजंट लायबिलिटी 900 रुपये आपल्याला लिहायचे आहेत आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लायबिलिटी असल्यामुळे ते लिहायचे आहेत. तिसरी ॲडजस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. आता आपली इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आहे 30,000 आणि 30,000च्या 10% म्हणजे 3,000 रुपये. म्हणजे आपली जी इन्व्हेस्टमेंट होती 30,000ची ती आपली विकली गेली, 33,000 रुपयाला विकली गेली. याचा अर्थ आपल्याला 3,000 रुपये येथे प्रॉफिट झालेला आहे आणि म्हणून आजची बात आहे, चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं त्याचा इफेक्ट येईल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इन्व्हेस्टमेंट आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्याचा इफेक्ट येणार नाही, कारण इन्व्हेस्टमेंट आपण आता सोल्ड केलेली आहे, ती नाहीशी झालेली आहे. चौथी ॲडजस्टमेंट आहे लोन वेअर पेड. लोन वेअर पेड ऑफ OFF. पेड ऑफ म्हणजे काय, देऊन टाकले. लोन वेअर पेड ऑफ, लोन होतं बँकेचं लोन होतं 8,000 रुपये, ते आपण परतफेड केलेले आहे, देऊन टाकलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा आपला कॅशवर परिणाम झालेला आहे. तर कॅशवर परिणाम त्याचा कसा झाला तर ते आपण आता जरा पाहूया. आपला जो कॅश बॅलन्स आहे तो आहे 8,200. 8,200 आपला कॅश बॅलन्स आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट विकली, त्याचे आपल्याला मिळाले 33,000 रुपये मिळाले. म्हणजे आपल्याकडे कॅश किती आली, कॅश आपल्याकडे आहे 41,200 एवढी कॅश आहे. आणि मग त्यामधून आपण काय केलं, जी पुढची आपली लास्ट ॲडजस्टमेंट आहे, द अमाऊंट ड्यू टू कविता एक्झिक्युटर्स वॉज पेड बाय NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ने कविताचे जो वारसदार आहे, हक्कदार आहे, त्याला आपण 21,700 रुपये काय केलेले आहेत, NEFTद्वारे कॅशमध्ये दिलेले आहेत आणि म्हणून आपली आता कॅश येथे बॅलन्स शीटला जी आपल्याला कॅश दिसते ती आहे 11,500. तर ही ॲडजस्टमेंट आपण एक लक्षात घ्यावायची आहे. तर मग आपण काय केलेलं आहे, बँक लोन पेड केलेलं आहे, म्हणजे ते आता बँक लोन आपलं
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसणार नाही. ओके. त्यानंतर पुढे 5 नंबरची ॲडजस्टमेंट. लँड अँड बिल्डिंग वॉज डेप्रिशिएटेड बाय 800 अँड फर्निचर बाय 1100. Depreciation is the loss of the business and hence we are shown amount of depreciation on land and building and furniture transferred to a revaluation account debit side because there were loss of the business. 800 रुपये लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरचे 1100 रुपये आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला लिहिणार आहोत आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंगमधून आपण 800 रुपये आणि फर्निचरमधून 1100 रुपये आपण डेप्रिसिएशन म्हणून वजा दाखविणार आहोत. 6th ॲडजस्टमेंट. गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. इट वॉज टू बी रेज इन द बुक्स. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, गुडविल हे आपल्याला 15,000 रुपये ठेवायचं आहे. आणि म्हणून आपलं पहिलं जे गुडविल आहे ते आहे 10,000 रुपये. म्हणजे पहिलं गुडविल आपण जर 15,000मधून वजा केलं 10,000 रुपये तर आपल्याला नवीन गुडविल जे आहे ते 5,000 रुपये आपल्याला काय करायचं आहे, पार्टनर्समध्ये आपण ते काय करणार आहोत, ऑल पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि म्हणून गुडविल 15,000 वजा 10,000 बरोबर 5,000 भागिले 5, 5 एके 5, 1,000 आणि 1,000 गुणिले 2, 1,000 गुणिले 2 आणि 1,000 गुणिले 1 म्हणजे 2,000, 2,000 आणि 1,000 असं तुम्हाला दिसेल. बाय गुडविल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला दिसेल गुडविल अनिता 2,000, सुनीता 2,000 आणि कविता 1,000 असं तुम्हाला तेथे दिसेल. गुडविलची ॲडजस्टमेंट आपल्या इथे झालेली आहे. त्यानंतर 7वी ॲडजस्टमेंट आहे. कविता वॉज एंटायटल्ड टू गेट हर शेअर इन द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ. आणि तिची डेथ होईपर्यंत म्हणजे 3 महिन्यापर्यंतचा तिला नफा मिळण्यास ती पात्र आहे. आणि म्हणून प्रॉफिट फॉर 2019-20 वॉज एस्टिमेटेड ₹10,000. आणि मग काय केलेलं आहे की त्यांचा जो प्रॉफिट आहे फर्मचा तो आहे 10,000 रुपये. प्रॉफिट 10,000 रुपये आहे. प्रॉफिट 10,000 आहे. आणि पण याच्यामध्ये हिचा किती वाटा आहे कविताचा, कारण ती डेट झाली ना, तिचा वाटा तिला मिळाला पाहिजे डेट जरी झाली तरी. म्हणून 10,000 भागिले 1 गुणिले 3 महिने झाले वारून म्हणून 3 भागिले 12 आणि तिचा शेअर आहे 1/5. म्हणजे जर ह्याचा भागाकार केला तर तो भागाकार आलेला आहे 500 रुपये. हा तिला प्रॉफिट येईल तिच्या वाट्याला. आणि हा जो प्रॉफिट आहे तो आपण काय करणार आहे, टेम्पररी अकाउंट प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला आपण काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. आणि ते जातील मग 2 ठिकाणी. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आणि कवितेच्या कॉलममध्ये 500 रुपये जातील, 500 रुपये. आणि दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 500 रुपये असं तेथे तात्पुरतं खातं म्हणून आपण काय करायचं, मृत भागीदाराचं लिहायचं असतं. नेक्स्ट 8 नंबरची ॲडजस्टमेंट. द अमाऊंट ड्यू टू कविता एक्झिक्युटर वॉज पेड बाय NEFT. आणि मृत भागीदार जी आहे कविता ती मृत पावल्यानंतर तिचा जो अमाऊंट ड्यू रक्कम तिला जी द्यायची आहे
ती रक्कम NEFTद्वारे त्याच्या वारसाला ती रक्कम रोख स्वरूपात द्यावायची सांगितलेली आहे. आणि सर्वात शेवटी विचारले आपल्याला प्रिपेअर अ रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. चला मग आपण आता पाहूया सोल्युशन. आता आपण पाहणार आहोत सोल्युशन. नेक्स्ट आता आपण उदाहरण समजून घेतलेलं आहे. आता पाहूया. पानाची घडी करा, मधोमध 2 भाग करून घ्या समसमान. सोल्युशन म्हणा, वरती हेडिंग द्या इन द बुक्स ऑफ द फर्म, नाव द्या रिव्हॅल्युएशन अकाउंट, पुनर्मूल्यांकन खाते. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला सांगितलेला आहे की डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. जर नुकसान झालं, तोटा झाला, खर्च झाले तर डेबिट साईडला घ्या. आणि जर उत्पन्न, फायदा, नफा असं काय आपल्याला झालं असेल तर ते आपण काय करायचं, क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईडला पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. क्रेडिट साईडला बाय RTD अकाउंट 800 रुपये आपले वसूल झाले. क्रेडिट साईडला बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 3000 रुपये, 10% प्रॉफिट झाला म्हणून तो क्रेडिट साईडला आपला प्रॉफिट आलेला आहे बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 3000. डेबिट साईडला टू कंटिंजंट लायबिलिटी म्हणजे अचानक उद्भवलेलं संकट, त्याची आपण तरतूद केली 900 रुपयाची. टू लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएशन होतं 800 रुपये. टू फर्निचर 1100 डेप्रिसिएशन होतं. आणि मग शेवटी आपण काय करायचं, हा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचा. क्लोज केल्यानंतर या ठिकाणी क्रेडिट साईड मोठी येईल आणि क्रेडिट साईडची जी टोटल आलेली आहे ती आलेली आहे 3800 रुपये. तीच घ्या डेबिट साईडला 3800 रुपये. 3800मधून 900, 800 आणि 1100 म्हणजे 2800 जर वजा केले तर आपल्याला येथे प्रॉफिट झालेला आहे. कारण क्रेडिट बॅलन्स आला तर आपल्याला प्रॉफिट होतो आणि प्रॉफिट झालेला आहे 1000. आणि मग 1000 भागिले त्यांच्या छेद लसावी त्यांच्या आहे छेदाची बेरीज 5 म्हणजे 5 एके 5, 5 दुणे 10 म्हणजे भाकराला 200, 200 गुणिले 2, 200 गुणिले 2 आणि 200 गुणिले 1 म्हणजे 400, 400 आणि 200. आणि म्हणून इथं लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट अनिता 400, सुनीता 400 आणि कविता 200. आता हे कुठं आलेलं आहे, डेबिट साईडला आलेलं आहे. तर हे त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला अपोजिट साईडला लिहावायचे आहेत. नेक्स्ट आता आपला हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट व्यवस्थित समजून घेऊ. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सुरुवात करताना क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स अनिता रुपीज, सुनीता रुपीज आणि कविता रुपीज. कॅपिटल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000, 40,000 आणि कविता 20,000. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट अनिता 400 रुपये, सुनीता 400 रुपये, कविता 200 रुपये. बाय गुडविल अकाउंट आपण मगाशी गुडविल काढलं 5,000 रुपये म्हणजे गुडविल जे आहे ते आपण असं काढलं होतं 15,000 वजा 10,000 बरोबर 5,000. 5,000 भागिले आपण केलं तर 5, 5 एके 5, 1,000 भाकर आला होता आणि 1,000 गुणिले 2, 1,000 गुणिले 2 आणि 1,000 गुणिले 1 म्हणजेच आपल्याला इथे गुडविल आलं होतं. बाय गुडविल अकाउंट अनिता 2,000, सुनीता 2,000 आणि कविता 1,000. त्यानंतर बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट
आणि ही जी आपण ॲडजस्टमेंट आहे ती आपण ॲडजस्टमेंट केली आहे 7 नंबरची ॲडजस्टमेंट, 7 नंबरची बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. 10,000वरती 500 रुपये त्याला प्रॉफिट मिळालेला आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड, पर्टिक्युलर्स अनिता रुपीज, सुनीता रुपीज आणि कविता रुपीज. आता जो पार्टनर डेथ झालेला आहे त्याच्या अगोदर क्रेडिट साईडची बेरीज घ्या. तर त्याची क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 21,700 रुपये. तीच मांडा डेबिट साईडला 21,700 रुपये. आणि ॲडजस्टमेंट नंबर 8, द अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर्स वॉज पेड बाय NEFT. आणि कविताचा जो वारसदार आहे त्याला NEFTद्वारे रोख पैसे त्याला देऊन टाका. आलेला फरक, आणि येथे फरक आलेला आहे 21,700 रुपये. आणि येथे म्हणायचं टू कविताज एक्झिक्युटर लोन अकाउंट. टू कविताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 21,700 रुपये आपण वारसाला दिलेले आहेत. त्यानंतर अनिताची क्रेडिट साईडची बेरीज घ्या. ती आलेली आहे 42,400 रुपये. सुनीताची क्रेडिट घ्या 42,400 रुपये. तीच मांडा डेबिट साईडला. अनिता 42,400, सुनीता 42,400. आणि वर काय फरक नाही आणि म्हणून काय येईल माहिती तिथं आहे तसं येईल. टू बॅलन्स कॅरी डाऊन 42,400 आणि 42,400. आपण क्रेडिट साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंट बघितलं होतं, प्रॉफिट 400 आणि 200. आणि इथं फरक आला आहे 42,400, 42,400 आणि 21,700. तर एक्झिक्युटर्स हे सर्व तिन्ही आयटम डेबिट साईडला आहेत ना, तर हे जातील क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, म्हणजे डेबिटचं क्रेडिट साईडला आणि क्रेडिटचं डेबिट साईडला, असं अपोजिट आपण काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आता आपण पाहूया बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै 2019. ॲसेट अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. लायबिलिटीज देणी इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. आता आपण पाहूया संपत्ती, लँड अँड बिल्डिंग. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट होती लँड अँड बिल्डिंगवर. तर आपण त्यावरती 800 रुपये डेप्रिशिएशन आकारलेलं आहे. म्हणजे 55,800. लँड अँड बिल्डिंग आपलं होतं 55,800 रुपये. त्याच्यामधून लेस केले आपण, लेस डेप्रिशिएशन 800 रुपये आणि ते राहिलं आपलं इथं 55,000 रुपये. ते आले इथं ॲसेटला लँड अँड बिल्डिंग. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग नंतर डेटर्स 20,800 रुपये. तर आपल्या जुन्या बॅलन्स शीटला डेटर्स किती होते, डेटर्स हे होते 20,800 आणि त्याच्यामधून लेस 800 रुपये RDT होते. तर यावेळेस आपलं बुडीत काहीच नाही आहे. आणि बुडीत नसल्यामुळं हे 20,800 रुपये आपले आहे तसे सगळे कस्टमर चांगले आल्यामुळं आपण ते लिहिणार आहोत डेटर्स ॲसेट साईडला 20,800 रुपये. त्यानंतर फर्निचरची अमाऊंट आपली आहे 16,000 आणि त्यामधून 1,100 रुपये आपण डेप्रिशिएशन वजा केलं तर राहिले 14,900. 14,900 हे आले ॲसेट साईडला. आणि दुसरा इफेक्ट आपण घेतला होता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर बँक बॅलन्स 11,500 कसं आलं मी तुम्हाला सांगितलं. आपली जुनी कॅश आहे 8,200 अधिक आपण इन्व्हेस्टमेंट विकली प्रॉफिटनी 33,000. याची बेरीज झाली 41,200. आपण 21,700 रुपये NEFTने पेड केले एक्झिक्युटर लोन अकाउंटला आणि राहिले 11,500 आणि म्हणून ते इथं आले बँक बॅलन्स
11,500 रुपये ॲसेटला आले. त्यानंतर गुडविल 15,000 आपल्याला ॲसेटला ठेवायचे, ते आपण घेतलं. आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 500 रुपये. मग ॲसेटची टोटल आली आपली 1,17,700 रुपये. त्यानंतर लायबिलिटी साईड, कॅपिटल अकाउंट अनिता 42,400 तिकडून आलेला पार्टनर्स कॅपिटलहून आलेला बॅलन्स. सुनीता 42,400. नंतर क्रेडिटर्स 30,000, बिल्स पेबल 2,000 आणि कंटिन्युएंट लायबिलिटी 900 रुपये. येथे आपल्याला बँक लोन दिसणार नाही, कारण ते संपुष्टात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर 21,700 रुपये देखील आपल्याला दिसणार नाहीत. ती पण रक्कम आपण NEFTद्वारे पेड केलेली आहे. टोटल ऑफ बॅलन्स शीट 1,17,700 रुपये. वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ कविताज शेअर इन द प्रॉफिट टिल द डेट ऑफ हर डेथ. कविता डाईड ऑन 1 जुलै 2019. प्रॉफिट फॉर 2019-20 इज ₹10,000 आणि म्हणून कविताज शेअर इन इट फॉर 3 months ₹10,000 भागिले 1 गुणिले 3/12 गुणिले 1/5 बरोबर 500 रुपये हे ॲसेट साईडला आले. आणि आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला कविताच्या कॉलममध्ये आपण 500 रुपये लिहिले, कारण कविता डेथ झाली आहे. आणि दुसरी ॲडजस्टमेंट, कविताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट वॉज फुल्ली पेड, हेन्स इट इज नॉट ट्रान्सफर टू लायबिलिटी साईड. म्हणजे 21,700 रुपये आपण काय केलेले आहेत, NEFTने पेड केल्यामुळे ते आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे आपलं जे उदाहरण आहे, प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3, अनिता, सुनीता आणि कविता यामध्ये कविता डेड झालेली आहे. आणि मग त्या प्रकारे आपण उदाहरण रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट कशा पद्धतीने बनवायचा ते आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. तरी व्हिडिओ एकदम व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्ण पद्धतीने ऐकणे आणि अनिता, सुनीता आणि कविता हा प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण समजून घ्यावे. धन्यवाद.